महाराष्ट्रातील घरोघरी बनवला जाणारा नाश्त्याचा प्रकार म्हणजे कांदे पोहे. पोहे बनवणं जरी सोपं असलं तरी देखील आपण काही चुका करतो की ज्यामुळे पोहे मऊसूद न होता चिवट होतात, वातड होतात. बनवून झाल्यानंतर काही तासातच ते कडक होतात. तर असं होऊ नये म्हणून पोह्याचं प्रमाण किती घ्यायचं, कांद्याचं प्रमाण किती घ्यायचं, जेणेकरून पोहे बनवल्यानंतर कमीत कमी 4 ते 5 तासापर्यंत तरी ते अगदी मऊसूद राहतील, या सगळ्याची माहिती मी आज तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे. त्यामुळे जर का तुम्ही नाश्ता सेंटर सुरू करणार असाल किंवा मोठ्या प्रमाणात तुम्हाला पोहे बनवायचे असतील तर त्यावेळी या सगळ्या टिप्स तुमच्या उपयोगी येतील. नमस्कार, पारिजात किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. आता सगळ्यात आधी पोह्यांचं प्रमाण कसं घ्यायचं म्हणजे ते कमी जास्त होणार नाही. बऱ्याच गृहिणी अशाच प्रकारे पोह्यांचं प्रमाण मोजतात. जेवढ्या लोकांना पोहे बनवायचे तेवढ्या मुठी आपण पोहे मोजून घ्यायचे. तर इथे मी 4 लोकांसाठी पोहे बनवते आणि त्याकरिता 4 मुठी पोहे मी चाळणीमध्ये घेतलेले आहेत. आता पोहे चाळणीमधून चांगले चाळून घ्यायचेच. यामध्ये जी पावडर असते ती चाळून घ्यायची. पोहे चाळण्यासोबत ते निवडूनही घ्यायचेच, म्हणजे काही काड्या वगैरे आतमध्ये असतील तर त्या काढून टाकाव्यात. तर इथे मी पोहे चाळून आणि निवडून घेतलेत. आता हे पोहे आपल्याला धुवून घ्यायचे. पोहे शक्यतो चाळणीवरच धुवून घ्या, त्यामुळे काय होतं तर एक्स्ट्राचं पाणी निथळून जातं आणि लागेल तेवढंच पाणी पोहे शोषून घेतात. तर स्वच्छ धुवून घेतल्यानंतर पोहे चाळणीवरच ते मी निथळत ठेवले. आता पोह्यांसंदर्भात एक गोष्ट सांगायची झाली तर ती म्हणजे पोहे 3 प्रकारचे असतात. तर सॉफ्ट, मीडियम आणि हार्ड या 3 प्रकारचे पोहे असतात. त्यामुळे पोहे भिजवताना सुद्धा आपल्याला याची दक्षता घ्यावी लागते. जे सॉफ्ट पोहे असतात ते पाण्यात घातले की लगेच सॉफ्ट होतात. मीडियम प्रकारचे पोहे साधारण 30 सेकंदामध्ये सॉफ्ट होतात आणि हार्ड पोह्यांना 1 मिनिटाहून जास्त वेळ लागू शकतो सॉफ्ट होण्यासाठी. पण पोह्याच्या पॅकेटवर असं काही लिहिलेलं नसतं की सॉफ्ट आहेत, मीडियम आहेत, हार्ड आहेत. त्यामुळे ते वापरून बघितल्यावरच समजतं की कोणत्या प्रकारचे पोहे आहेत ते. तर इथे मी वापरलेले पोहे हे सॉफ्ट आहेत. तर इथे मी जे 4 मोठी पोहे घेतलेत ते रोजच्या आमटीच्या वाटीने 3 वाट्या एवढे भरले. आता त्यावरून कांद्याचं प्रमाण किती घ्यायचं ते मी सांगते. कांदे पोह्यांमध्ये कांद्याचं आणि पोह्याचं प्रमाण परफेक्ट असणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्याकरिता कांदा हा पोह्यांच्या अर्धा घ्यायचा. म्हणजे इथे 3 वाट्या पोहे भरले तर 1.5 वाटी कांदा घ्यायचा. याच्यापेक्षा कांद्याचं प्रमाण कमी घ्यायचं नाही. कांद्याचं प्रमाण कमी झालं तर काय होतं तर पोहे कडक होतात, खाताना घशात अडकल्यासारखे होतात, मऊसूद असे होत नाहीत. आता निथळून घेतलेल्या पोह्यावर आपण याचवेळी मीठ घालून घ्यायचे. इथे आपण या पोह्यांना लागेल एवढंच मीठ घालायचं. संपूर्ण कांदे पोह्यासाठीचं नाही घालायचं आहे, कारण आपण कांदा भाजताना मीठ घालणार आहोत. सोबतच आपण घालूयात 1 चमचा साखर. याचवेळी मी 1 चमचा लिंबाचा रस यामध्ये घातलेला आहे. ते दाखवणं माझ्याकडून स्किप झालं तर तुम्ही समजून घ्या. तर मीठ, साखर, लिंबू पोहे भिजत असताना त्यामध्ये घातल्यामुळे त्या चवी पोह्यांमध्ये आतपर्यंत उतरतात आणि पोहे चवीला चांगले लागतात. तर लिंबू, मीठ, साखर यामध्ये घातल्यानंतर पोहे चांगले मिक्स करून घ्यायचे. तुम्ही जर असं करत नसाल तर एकदा करून बघा, तुम्हाला ही पद्धत नक्की आवडेल. हे पोहे झाकण ठेवून 5 ते 10 मिनटं बाजूला ठेवूयात. आता आपण पोहे बनवायला घेऊ. इथे मी पॅनमध्ये 2 चमचे तेल घेतलं आहे. तेल चांगलं गरम झालं की सगळ्यात आधी आपण शेंगदाणे तळून घेऊ. मंद आचेवर आपल्याला शेंगदाणे चांगले कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे. तर एक 3 ते 4 मिनटातच शेंगदाण्याचा कलर बदलला आहे, साल फुटू लागला आहे. आता आपण ते बाजूला काढून घेऊ. आता उरलेल्या तेलामध्ये 1 चमचा तेल ॲड केलं. यामध्ये आपण फोडणी करून घेऊ. तेल गरम झालं की यामध्ये घालूयात 1 चमचा मोहरी. मोहरी चांगली तडतडू द्यायची, नाहीतर ती पोह्यांमध्ये कडवट लागते. मोहरी चांगली तडतडली की घालूयात पाव चमचा जिरं. जिरं फुललं की लगेचच घालूयात कांदा. फोडणीमध्ये कढीपत्ता घालणं राहून गेलं होतं, त्यामुळे कांदा अशा प्रकारे बाजूला करून मधल्या तेलामध्ये कढीपत्ता परतून घेतला. आता पोह्यांमध्ये कांदा आपल्याला खूप जास्त असा डार्क रंगावर परतायचा नाही, थोडासा मऊसरच परतायचा. जास्त परतला गेला तर पोह्याला रंग डार्क येतो. कांदा मिक्स करून घेतल्यानंतर कांद्यामध्ये मीठ घालायचं, म्हणजे तो लवकर परतला जाईल. आता मंद आचेवर 2 ते 3 मिनटं थोडासा मऊसर होईपर्यंत याला परतून घेऊ. तर आता 2 ते 3 मिनटानंतर कांदा आपला मऊ झाला आहे, गुलाबीसर रंगावर परतला गेला आहे. यामध्ये घालूया पाव चमच्यापेक्षा थोडीशी कमी हळद. हळद मिसळून घेतली की यामध्ये आता भिजवून घेतलेले पोहे घालायचे. पोहे घालताना हाताने आधी मिक्स करून घ्या आणि मग घाला. मीठ आपण पोह्यांमध्ये आणि कांद्यामध्ये ऑलरेडी घातलेलं होतं, त्यामुळे आता मीठ घालायची गरज नाही. याला आता हलक्या हाताने मिसळून घेऊ.
तर हे बघा पोहे इथे चांगले मिसळले गेलेत. याला आपण आता वाफ द्यायची. आता पोहे चिवट होऊ नयेत म्हणून काय करायचं तर पोह्यांवर थोडंसं पाणी शिंपडायचं. तर इथे मी 2 चमचे पाणी पोह्यांवर शिंपडलं. आता याच्यावर झाकण ठेवून फक्त 2 मिनटं पोह्याला वाफ द्यायची. आता 2 मिनटानंतर झाकण उघडूयात. तर हे बघा पोहे मोकळे तसेच आहेत, पण त्याच्यावर आपण 2 चमचे पाणी शिंपडून वाफ दिल्यामुळे ते अगदी मऊसूत असे झालेत. तर हे बघा अगदी परफेक्ट असे पोहे तयार झालेत. आता आपण याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि जे आपण शेंगदाणे तळून घेतले होते ते असे शेवटी घालायचे, म्हणजे ते छान कुरकुरीत लागतात. थोडंसं किसून घेतलेलं ओलं खोबरं वरून घालूयात. गॅस मी बंद केला आहे. याला थोडंसं मिक्स करून घेऊयात आणि गरमागरम सर्व करूयात. तयार झाले अगदी परफेक्ट असे कांदे पोहे. सर्व करताना तुम्ही त्यामध्ये आवडीप्रमाणे बारीक चिरलेली कोथिंबीर, ओलं खोबरं घालू शकता, तळून घेतलेले शेंगदाणे, तसंच तुमच्याकडे जर बारीक शेव असतील तर ते सुद्धा वरून घालू शकता. सोबतच लिंबाची फोड आणि एन्जॉय करायचे मस्त असे कांदे पोहे. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? आवडली असेल तर नक्की लाईक करा. चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तसंच शेजारील बेल आयकन प्रेस करा, म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचेल. चला तर मग लवकरच पुन्हा भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.